शिवराय। आज पंढरपूरला आपल्या धनगर समाजातील काही बांधव आमरण उपोषणासाठी बसले आहेत। त्यांना पाठिंबा म्हणून आणि लवकरात लवकर एसटी आरक्षणाची धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये लवकरात लवकर सरकारने अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर GR काढावा यासाठी आम्ही सकल मराठा समाज वैराग बार्शी मनोज जरांगे पाटील समर्थक सोलापूर जिल्हा अखंड सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्ही धनगर समाजाला उघडपणे जाहीर पाठिंबा देतो। गेले 15 दिवस झालं आमचे धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषण करत आहेत। दीपक बोराडे व त्यांचे सहकारी त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे आणि आज संपूर्ण सकल धनगर समाजानं आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करावं आणि त्यांच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा याकरिता आज सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांनी महाराष्ट्रभर रास्ता रोको केला। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तालुक्याच्या वतीनं बार्शी तालुक्याच्या वतीनं आणि वैराग भाग प्रातिनिधिक म्हणून वैराग येथे रस्ता रोको केला। आमची एवढीच मागणी आहे, ड आणि रचा जो घोळ आतापर्यंत घातलेला आहे राज्य सरकारने त्यात वेळ न दवडता 1956च्या सुधारणेचा जो काही निकष आता हाती आलाय सुप्रीम कोर्टाच्या निकालाने असेल किंवा जे धनगड म्हणून एसटीचं आरक्षण दिलेला धनगर समाजातला आमचा एक बांधव असेल पण ते सर्व खोटं असल्यानं ते सिद्ध झालं। ते रद्द करण्याची प्रथम आमची मागणी की ते धनगडचं जर आरक्षण रद्द झालं तर हे आमचं एसटी आरक्षणाचा लढा पुढे जायला मदत होती। तसं परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीतला समाजाच्या कोर कमिटी मध्ये झालेला एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आता आमची एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टीचा सरकारने गांभीर्यानं विचार करून एसटी आरक्षणाचा जो GR काढण्याचा त्यांनी समाजाला शब्द दिलाय त्याची तातडीनं GR काढून अंमलबजावणी करावी एवढीच एक आग्रही मागणी आमची समाजाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। आणि जर यातून या समाज बांधवांच्या जीविताला काही धोका झाला काही विपरीत किंवा अघटित घडलं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील हे एक समाजाच्या वतीनं आम्ही आपल्या समोर मांडतोय।